ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्या दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार। वधू घराचा आणखीन एक कारनामा समोर। कल्पना खरातच्या नावाने सोलापुरातील जमीन खरेदी। शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात खरातकडून 4.4 हेक्टर जमिनीची खरेदी। सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या मित्रांचीच शिकार केली जाणार। रोहित पवारांचा ट्विट करत मोठा दावा, तर खरात प्रकरण ठरवून बाहेर काढल्याचा रोहित पवारांचा आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर। भागीरथ भालके, प्रणिता भालके आणि अनिल सावंत शिवसेनेत करणार शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। संभाजीनगर पालिकेतील एमआयएमचे नगरसेवक साजिद बिल्डर यांचा अधिकाऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओवरून तापलं राजकीय वातावरण। इराण अमेरिका दरम्यानची शांतता चर्चा निष्फळ। इराणला प्रस्ताव अमान्य असल्यामुळे अमेरिकेचं शिष्टमंडळ परतणार। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्या टीकेला इराणचं प्रत्युत्तर। अमेरिकेच्या अवैध मागण्यांसमोर झुकणार नसल्याचं केलं स्पष्ट। आणि चीनकडून इराणला शस्त्रपुरवठ्यावरती अमेरिकेचा संताप। चीनने पुरवठा केला तर गंभीर परिणामांचा सामना करण्याची दिली धमकी। अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी बातमी आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं निधन झालंय। 93व्या वर्षी आशा भोसलेंचं निधन झालंय। आशा भोसलेंना काल हृदयविकाराचा झटका आला होता। उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। खरं संगीताच्या दुनियेतील एक लखलखतं नक्षत्र आणि कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या आशा भोसले यांचा स्वरप्रवास आज एका वळणावरच येऊन थांबलाय। मंगेशकर घराण्याचा वारसा आपल्या अलौकिक आवाजाने जगभर पोहोचवणाऱ्या आशाजींनी संगीताच्या क्षेत्रात असं अढळ स्थान निर्माण केलंय जे कदाचित दुसरं कुणीही घेऊ शकणार नाही। 8 सप्टेंबर 1993 रोजी सांगलीत जन्मलेल्या आशाजींचा आयुष्याचा प्रवास हा संघर्षातून सुरू झाला। थोरल्या भगिनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सावलीतून बाहेर पडत त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली। शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं, लावणीपासून ते अगदी डिस्को आणि पॉप गाण्यांपर्यंत त्यांनी जो प्रवास केला तो थक्क करणारा होता। ओपी नय्यर, खय्याम आणि विशेषतः आर.डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची गाणी आजही तरुणाईला थिरकायला लावतात। बुगडी माझी सांडली ग पासून ते दम मारो दम पर्यंत त्यांनी आवाजातील जे वैविध्य दाखवलं त्याला तोड नाहीये। 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये हजारो गाणी गाण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे, जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नमूद करण्यात आलाय। भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं। केवळ गायिकाच नाही तर त्या एक उत्तम सुगरण होत्या आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत्या। म्हणूनच त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या आणि आजची ही बातमी म्हणूनच आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे। आशाजींचा भौतिक प्रवास जरी थांबला असला तर त्यांच्या आवाजातील जादू, त्यांचे शब्द, त्यांच्या गाण्यांच्या रूपाने त्या चिरंतन आपल्यासोबत राहतील। संगीताच्या विश्वातला एक आशादायी अध्याय आज काळाच्या पडद्याआड गेलाय आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना अत्यंत वेदना होत आहेत। मैं आनंद भोसले, मेरी माताजी श्रीमती आशा भोसले, इनका आज निधन हो चुका है। कल सुबह 11 बजे वो जहाँ रहती थी कासा ग्रैंड लोअर परेल, वहाँ पर जिनको अंतिम आनंद भोसले दर्शन लेने हैं वो आप वहाँ आइए। और 4 बजे कल दोपहर को शिवाजी पार्क में इनके अंतिम संस्कार होंगे। आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडला आहे।
एका युगाचा अंत झालाय. आपल्या आशाताई आपल्यातनं निघून गेल्या आहेत. आशाताईंचं असणं हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास दुःखाला स्वतः कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणाऱ्या अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व ही आशाताईंची जगाला देण आहे. आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. लता दीदींची तर आम्ही 100वी करू शकलो नाही, पण आशाताईंची 100वी निश्चितपणे करू शकू. पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्व सामील आहोत. पूर्ण शासकीय इतमामामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून ते ठरवतील त्याप्रमाणे पुढचे सगळे विधी होतील. पण मला असं वाटतं की आज संगीताकरता आजचा दिवस हा अत्यंत दुःखद आहे. पूर्ण संगीताच्या क्षेत्रामध्ये लता दीदींनी ज्याप्रमाणे आपलं नाव जगात पोहोचवलं, तेवढंच आशाताईंनी देखील जगामध्ये त्यांच्या गायनाच्या, विशेषतः ज्या गाण्यांमुळे भारतीय संगीताला त्यांनी जगात पोहोचवलं. त्यांनी सर्व प्रकारची गीतं गायली आणि याच्यामध्ये विशेषतः नागपूरकरता विशेष आठवण अशी आहे की स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते, त्यांच्या ह्याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे. आशाताईंनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. गाण्यांच्या माध्यमातून, सुरांच्या माध्यमातून एक मोठं असं योगदान दिलेलं आहे त्या आदरणीय आशाताई भोसले यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि ही महाराष्ट्राची, देशाची कधी भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. जगविख्यात गायिका आदरणीय आशाताई भोसले यांचं निधन झालेलं आहे. माझ्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या खरोखरच संगीत क्षेत्राची खूपच हानी झालेली आहे.